अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत हद्दीतील पांडुरंग नगर, राऊत लेआउट, कविठा रोड हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुमारे 400 मीटरच्या या रस्त्यासाठी अनेक वेळा तक्रारी व शेकडो फोन करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या रस्त्याने क वर्ग तीर्थक्षेत्र लाखनवाडी येथे जाणारे हजारो भाविक प्रवास करतात. मात्र जागोजागी मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती यामुळे वाहन चालविणे तर दूरच पायी चालणे ही धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की ज्या भागात आधीच सिमेंट रस्ते आहेत त्याच ठिकाणी पुन्हा निधी खर्च केला जातो. मात्र अत्यावश्यक असलेल्या या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नियमितपणे सर्व कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहेत. रस्त्यावरील चिखलामुळे शाळेच्या व्हॅन व ऑटो घरापर्यंत येऊ शकत नसल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून चालत जावे लागते. अनेक वेळा घसरून पडण्याच्या घटनाही घडत असल्याचे पालकांनी सांगितले. आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे यांनी ग्रामपंचायत सचिवांना निवेदन देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. किमान मुरुम टाकण्याची मागणी केली तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की दुचाकी, चारचाकी तर सोडाच, साधे चालणेही कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून अनेकदा लोक चिखलात पडत आहेत, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आमदार केवलराम काळे यांच्याकडेही अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तरीही प्रश्न प्रलंबितच असल्याने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ग्रामपंचायत सचिवांच्या कार्यालयासमोर चिखलमय खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा योगेश खानझोडे व स्थानिक नागरिकांनी दिला आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर.